आमच्या घरामध्ये पाल घुसून गेली होती आणि तिला बाहेर काढण्याच्या नादामध्ये इतका जास्त पसारा झाला आहे घरामध्ये. पूर्ण जी काही घाण होती ना वरची ती सगळी फ्रीजवर पडलेली आहे. अलमारीच्या वरती थोडी जागा आहे, तिथं आम्ही सामान ठेवलेला होता आणि ती छिपकली तिथं जाऊन बसली. तिला बाहेर काढण्याच्या नादामध्ये ही जी काही घाण आहे ना ही सगळी वरून इकडे फ्रीजवरच पडली होती. आणि फ्रीजवर आहे ना आडस करता करता काही गोष्टी जागेवर न ठेवता त्या तिथंच ठेवला गेला होता. तो देखील पसारा झाला होता. ते पण मला आवरून घ्यायचं होतं. म्हटलं चला आज आंघोळीच्या अगोदर थोडं हे काम करूनच घेऊया. आणि ही स्वच्छता करता करता माझ्या लक्षात आलं, जे कामासाठी आपल्याला 1-2 सेकंद लागणार होते, जे जिथल्या तिथं ठेवायची होती वस्तू, ती जर तिथल्या तिथं ठेवली असती तर फ्रीजवर एवढा पसारा झाला नसता. म्हणून आडस कुठलाही असो तो आपल्याला नंतर महागातच पडतो. तर हे बघा इथं फ्रीज वगैरे माझं अगदी क्लीन झालेलं आहे. आणि त्यानंतर लगेचच मी दरवाजा देखील पुसून घेतला, कारण आपण एखादी वस्तू जर आपण स्वच्छ करायला काढली ना तर आपण अजून दुसरी एखादी जास्त करूनच टाकतो. तसंच मी दरवाजा वगैरे स्वच्छ केला आणि फ्रीजवर जे काही सामान होतं ना ते थोडं स्वच्छ करून घेतलं. जे एक्स्ट्राचं सामान ठेवलेलं होतं ते काही मी आता ठेवणार नाही, पण हे फुलदाण्या वगैरे मी तिथंच ठेवणार. आणि मी नाही आता धुवून वगैरे घेत नाहीये, फक्त पुसून घेते. फ्रीज देखील मी फक्त बाहेरून पुसून घेतला, कारण आता गणपती वगैरे बसतील तेव्हा मला पूर्ण स्वच्छ करावं लागेल, तेव्हा पूर्ण पाण्याने धुवून काढणार आहे मी. आणि ही फुलं जर आपण परत परत धुतले तर हे खराब होतात, त्यांचा कलर जातो. त्यामुळे मी असं अधूनमधून पुसून घेत असते, ते काही एवढे जास्त खराब होत नाही. आणि बाकीच्या वस्तू देखील मी सेम तशाच पुसून घेतल्या. आणि हे बघा किती छान हा एरिया क्लीन दिसायला लागला. अतिशय म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी यायला लागली. तर यासोबतच मी आजचा व्हिडिओ स्टॉप करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.